आता पत्ता नाही. वाट पाहू थकलं ना माणूस आता. ताण लागू राहिली. असं वाटते चालतं का बा, पाणी गेली तरी पिऊन येऊ कमीत कमी. पाणी गिनी थांब ना तू जरा. असं माणूस कोणत्या टेन्शनमध्ये आहे ना. माझ्या गाडीतली बॉटल आहे ते पितो. हो कोमट असो कसं असो. एखाद दिवस सही ना करतले का तुम्ही. मग आता शेवटी तुला सांगितलं ना मला की देवदास भाऊले फोन आलता बा की बक्षीस घेणारा आज येऊन राहिला. मग न्यूज काय कशी काय म्हणलं, खोटी आणली का खरी आणली तुला. प्रत्यक्ष फोनवर ऐकलं ना, पांडे साहेबाचा फोन आला त्याला. माझ्या समोरासमोरची गोष्ट आहे ना की बा पैसे लवकर पाठवा. ते येऊन राहिला 11 वाजता. मग आता 3 वाजले तरी आला नाही तर आता मी काय करू त्याची. आता मी जे ऐकलं ते तुम्ही सांगितलं बड्या. थांब ना जरा. असा गडबड काय करू राहिला. नक्की आहे म्हणतं ना. मग आता पाहू ना, वाटच पाहू ना त्याची. कुठं आहे त्याची आपल्याला पाहायचीच आहे ना. आता काही ना काही येणारच आहे ना. 21,000 रुपये बक्षीस घ्यायले. मग ये ना म्हणा तू. फक्त दिसला की झालं, कामच झालं त्याचं. 6 वाजे लोक नाही 8 वाजे लोक थांबू आपण. पण थांबायचं म्हणजे थांबायचं आता. हो 1 वाजून जाऊन पाहून तिथून जाय. हो आला का गेला का गेटपासून चक्कर मारून ये. हो ना, काय रे येते का नाही. बरं ठीक आहे, मी पाहतो जरा. असं आलोच तिथून गेट पासून. तू बस इथं. आलोच मी. हे कसं काय म्हणा. हे टाईट आता मगच गेल्या होत्या नाही का. हो 12 वाजता रिपोर्ट दिला आहे ना. हे इथंच आहे का अजून 3 वाजले तर इथंच. अरे सांगडे जा बरं ते पहा बरं काय आहे ते. गोरेजी साहेब हे गेलीच नाही बाई अजून. सांगा आता. ते संतोष टुकटुके आला त्याच्यानंतर हे प्रकरण आलं होतं समजा. अजून बघा आता कसं काय गेलं समजा. पाय तुम्ही विचारा ना 1 मिनिट. हो आलोच मी विचारपूस करून. नाही ताई साहेब मी काय म्हणतो, काय तुम्ही गेला नाही म्हटलं अजून. कोणी येऊन राहिला घ्यासाठी. नाही ना साहेब, मी गेले होते. हो पण आता काय करा मला समजून नाही राहिलं. बाहेर 2 जण आहेत दोघं. हो आता मी रिपोर्ट दिला. हो आमच्या घरच्याचा समजा, माझ्या नवऱ्याचा, माझ्या सासऱ्याचा, माझ्या सासूचा, माझ्या देराचा. हो तर त्याने माणसं लावले मामांग. हो मला बहुतेक आता मारतात नाही तर काही ना काहीतरी मला. हो हे बा म्हणलं 2 माणसं बाहेर आहेत. हो मावर पाळत ठेवून आहेत मगापासून. मी बाहेर गेले का नाही. हो असे पाहिजे तिकडून पाहून राहिले, असे लपू पाहून राहिले. हो मी आता अंदर आली. हो 2-3 वेळा जाऊन पाहिलं तरी ते माणसं तिथंच आहे. बरं मग आता इथं बसल्यानं होणार आहे का ते. तुम्ही भेटत जायचं असतं आम्हाला सांगायचं तर काम असते तुमचं. हो ना, पण मला वाटलं बा कोणी दुसरे असतील. पण ते कसं आता मला नक्की डाऊट झालेला आहे. तेच आहेत म्हणून. आता मी तुम्हाला भेटणारच होते. विचारच चालू होता माझा. बरोबर ठीक आहे ना काही हरकत नाही. कसे काय माणसं गिनसं म्हणजे असे चोर आहेत का, ओळखीतले आहे का तुमच्या कोणी असे ते. म्हणजे पायनीतले आहेत का ते. पाणीतले नाही म्हणा, पण नक्की चोर वाटतात मला ते. हो म्हणजे कसे एक असा डुबरासा आहे, असा ठेंगणासा, चांगला असा म्हणजे मुज्जर दिसते. असा दुरून असा इकडे तिकडे पाहून राहिला. चक्रा मारून राहिला ग्राउंड मधून इकडून तिकडून पाहते आणि अजून तिथे जाऊन बसते. म्हणून मी आता एक ते दुसरा संघ आहे कसा बारकासा. आणि त्याच्यावर गाडी आहे अशी बुलेट सारखी. बिलकुल म्हणजे माझी मध्ये वाटते. एक तर चैन ओळखते ते, नाही तर मला काही ना काहीतरी दगाफटका आहेच. अच्छा म्हणजे एक डुबरा आहे नाही का, एक समजा असा उच्चास आहे. बरोबर ठीक आहे पाय तुम्ही कॅमेऱ्यात नाही. आता सरले सांगतो काय करायचं त्याचं. तुम्ही बसा इथं. बरं 1 मिनिट बसा तुम्ही. आलोच मी. आले सांगडे. हो काय म्हणतात ते ताई. काय अडचण काय म्हणलं, कोण गेले नाहीत म्हणते ते. काय सांगायचं, धाकच नाही राहिला लोकायले. सांगतो तुम्हाला. त्या बाईनं आता समजा त्याच्या घरच्याची कंप्लेंट केली. हो काय आता काय कौटुंबिक त्रास आहे म्हणते. तर आता बाकी सासू सासरे हे ते देर अगाऊ दिसते त्याच्या पुढची पार्टी. हो कसे त्याने माणसं लावली बाईच्या मागं मारासाठी. हो कारण की आता ते बाई सांगून राहिली बाहेर निघायला गेलं की ते 2 माणसं असे पाळत ठेवून आहेत म्हणते. हो गुंडेच आहेत म्हणते ते. त्या बाईचे पायनीतले नाही म्हणते ते. हो असं त्या बाईचा अंदाज आहे बा. हो तर ते बाई आता 1-2 घंटे झाले वाटच पाहून राहिले ते जायची. पण ते माणसं काही तिथून निघून नाही राहिले म्हणते. हो 2 जण आहे म्हणते बुलेट गिलेट हे ते. हो जरासं आपल्या याच्यात पहा बरं. हो म्हणजे काय आहे काय नाही फुटेजमध्ये. म्हणजे समजा ना आपल्याला काय नाही. तर काय म्हणतं सांगायचं म्हणजे इथपर्यंत आलं काम नाही. म्हणजे त्या बाईनं तक्रार दिल्याबरोबर त्या तिच्या नवऱ्यानं म्हणा, डेरानं, ननदनं म्हणजे पावराला घरी किती त्रास असेल समजा नाही का. बरोबर ठीक आहे ना. हो तुम्ही जा त्याले लवकरात लवकर कोण आहे त्याले. एक तर सुद्यामटीनं बोलवणार नाही इथं, नाही तर मग उचलू ना. हो मी पाहतो तोपर्यंत याच्यात काय आहे तर. आता 2 मिनिटात आलोच मी घेऊन त्याला. हो ना ते बाई अपघाती पडली बाहेर निघून राहिली बाई. हो मग काय तर बरं आलोच मी 2 मिनिटात. अरे माझी काय मध्ये तर काय कटी वाटून राहिलं बा. काय येत नाही होते का बोलता मग. हो काय काहीतरी त्याला का पता लागला वाटते. आपण आलो बा म्हणून. आपली गाडी म्हणा किंवा आपण लगा त्याने दिसलं वाटते बहुतेक. असं आहे कायच करा तुला का नाही. हे बा तुला येऊन राहिलं जीवावर इथं थांबायचा. तू जाय म्हणलं मी येतो मागू ना. हो मी इथं म्हणजे हे बा सांगतो ना ते आल्याशिवाय जातच नाही. हो तुला जाजन तू जाऊ शकता आता. आता ठेवा भरोसा कोणत्या माणसाला ठेवा आता. हे माणूस आता पाहिला नाही पुट्टे. हे डुबरं पुट्टा आता मारत धुटके. रामपूरचा आहे नाही. हो काय सदस्य का काहीतरी आहे नाही. आता याचा बुडा याचा ते दुसरं पुट्ट ते ओळखीतलं दिसून राहिलं मला. कंदील बुड्याच पुट्टा आहे ते. आता याची पुढे मार खाऊन गेलं विनाकारण. पाहा लागणार आता याने कोणते धंदे सुरू केले काय सांगा आता. काय म्हणलं काय इथं काय चालू काय म्हणलं तुमचं. किती वाजतापासून तुम्ही इथं. किती वाजतापासून म्हणलं. बापरे नसते आपण झाले आता म्हणजे काय बसलं म्हणजे काय झालं. काही नाही बाई इथं 11-12 वाजतापासून म्हणलं. काय झालं काय होते. असं कायसाठी बसू नये. काय काम काय म्हणलं. कायसाठी बसलेली इथं तुम्ही. काय म्हणजे करून काय राहिलं तुम्ही. काय सांगा नाही काही नाही बस सहज बसलो. असं वाट पाहू राहिलो. दोस्ताची वाट पाहू राहिलो. तू वाट पाहू राहिले का. बरं चला अंदर या म्हणलं. साहेबांना बोलावलं तुम्हाला काय. किती 11 वाजतापासून इथं तुम्ही. मगापासून कसं तुमचं काय ढंगडे चालू आहे. सगळे CCTV पाहिलं म्हणलं साहेबानं. अंदर चला म्हणलं तुम्ही. या अंदर. आता आम्ही कोणते ढंगडे केल्यावर इथं सांग साहेब आम्ही काहीच तर नाही केलं बा. समजलं ना तुम्हाला अंदर गेल्यावर काय तुमचं काय करून राहिले काय नाही ते आम्हाला समजलं. आता काय तुमचा लफडा. चला तुम्ही अंदर या लवकर. या अंदर. अरे भाने आपण काय केलं म्हणलं. काहीच तर नाही केलं. इथं उभं साहेब बाबू ना. ते दुसरं तर याच्या पडायला तर काही केलं नाही बाबू. नसतं ताप झाला का. चल बघ काय पाहून नसतं काही नाही. घेणं नाही फालतू चल. या आले का. या वाटच पाहून राहिलो तुमची. हो पाहिला आता मी CCTV मध्ये. रामपूरचे काय ग्रामपंचायत सदस्य आहे तुम्ही मारुतराव धुटके.
तेच म्हणलं हो. बाकी तुम्ही काय काय तुमच्या बाबाचं नाव काय म्हणलं? सीताराम पवार सीताराम पवार. बरोबर आहे बरोबर. हो त्या दिवशी आलो तुमच्या घरी. बरोबर आहे. काय इथं काय चालू आहे म्हणजे इथं पोलीस स्टेशनमध्ये 11 वाजता बसून तुम्ही त्या गेटच्या तिथं काय हेरगिरी करून राहिले तुम्ही काहीतरी. त्या बाईला काय त्रास काऊन देऊन राहिले म्हणलं तुम्ही? काय अडचण काय तुम्हाला? काय दुश्मनी आहे का काही? पहिले कोणत्या पहिले बाबा आपण कोणत्या पहिले का नाही बा आपण आम्ही काय कोणाची हेरगिरी केली साहेब? तर बा काही नाही काही लोकांना बा साहेब आम्ही त्या प्रकारात नाही हे बा कोणत्या. तसं हो का? बरं मग ते बाई काय सांगून राहिले आता बाहेर बसलेले आहेत ते मॅडम. ते म्हणून राहिले की तुम्ही म्हणजे काय लक्ष ठेवू ना म्हणजे त्याच्यावर. बापरे आम्ही काय लक्ष ठेवलं बा? आम्ही तर नाही साहेब म्हणलं बा आपलं काय आम्ही काय आम्ही आमच्या कामात ठेवलं जो आम्ही नाही बा आम्ही असे असे माणसं नाही आम्ही. तेच म्हणलं ना मला वाटते की बा हे माणसं अशी नाही. पण आता तुम्ही कसं त्या बाईच्या म्हणण्यानुसार जर मला लक्षात घेतलं तर आता अंडर टाकायचे काम आहे तुम्हाला. मग तुम्ही इथं काय करून काय राहिले? मग तुमचा काय उद्देश काय इथं? इतका वेळ तुम्ही काऊन थांबून राहिले बा? हे आम्हाला समजायला पाहिजे का नाही? काही नाही आपलं हे दोस्त आपला ते झाबरू येणार होता ते आला नाही वाट पोरायला त्याची इथे येतो म्हणे असं म्हणजे थांबा म्हणते तिथं. हे बा एका शब्दावर ओळखतो आम्ही पुढचा म्हणून खोटा बोलू राहिला खरा बोलू राहिला काय टटपप मम करायचंच नाही. खरं काय कायसाठी आलं तुम्ही ते सांगा मला. नाही तर मग कसं मला ॲक्शन घ्यावं लागेल. तुमच्या घरी फोन करावा लागेल. हे राहिलं जागेवर आता आम्हालाच टाकते का रे? नाही साहेब बाबा तसं काहीच नाही खरं सांगतो बा हे खरं खरं सांगतो. आमच्या गावातलं जे काय कोण बक्षीस घेणारे येणार होता ना म्हटलं बा नेमका कोण आहे. थोडंसं म्हणजे उत्सुकता होती ना म्हणून म्हणलं कोण होय बा चांगलं काम केलं त्यानं. तर ते पाहासाठी आलो होतो बा म्हणलं कोण होय का होय तर. बरोबर आहे बरोबर. ते तर कहीचा गेला राजा सांगा आता. हो यायला माहिती नाही वाटते चुकांडा देऊन पळायला वाटते ते. असं हो 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 अच्छा अच्छा अच्छा. हां ते का? तो बक्षीसवाला तर त्याला ऑनलाईनच पेमेंट केलं मी. हो 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 झालं त्याचं काम झालं. बापा बाबा आज सकाळी 11 वाजताच त्याला फोनपे मारून दिला. त्याचं काही येणं होत नाही म्हणे. हो मॅडम ठीक आहे काही येऊ नका बा टाकून देतो फोनपेनं. प्रमाणपत्र हे ते ऑनलाईनच आहे सगळं सगळं ऑनलाईन झालं ना आता. हो का? नाही बरं झालं हो. आता पण ते कसं आम्हाला उत्सुकता मोठी ना असं वाटे बा कोण होय बा एवढा चांगला माणूस कोण होय बा नेमका. ते बरोबर आहे तुमची उत्सुकता असेल पण जास्त उत्सुकता दुसऱ्याच्यात नाही ठेवायची. आपलं घरचं पाहायचं पहिले. घरी आपलं भोमार आहे ना. तेच म्हणलं हे बाई आता अपडाकी पडली तुमच्याच्यानं. तिला वाटलं बा कायसाठी आले माणसं काय नाही काऊन बसेल आहे. आम्ही सांगतो सांगडे साहेब सांगून द्या त्या मॅडमला म्हणा काही अडचण नाही जा म्हणा. तुम्ही म्हणलं लवकर निघा आता इथं थांबू नका. जा मग. काय म्हणतो माती या ठिकाणी घर बसले तूच सांग आता माणसाचे घरमान खराब असले की माणसाच्या मागं कोणते लोचे लागले सांगता येत नाही. हो आता तुझे घरमान आहे खराब सुरू. नसती म्हणजे आता ओटी खुशी आली होती आपल्यावर. त्या बाईने आपल्यावर कसं नाव घेतलं हे बा गुंडे होतं. मग आमच्यावर लक्ष ठेवू नये. हाल ठिकाणी टाकलं असतं अंदरे तर म्हणून म्हणलं बा मारती जरासं समोरून राहावं आता. पुन्हा ते तर योग सुद्धा आपली ओळख होती पांडे साहेबासोबत. नवीन जर साहेब असते ना तर अंदर टाकलं असतं. सासऱ्यापर्यंत गेली असती गोष्ट नाही बा घटस्फोटावर कामाला असतं. म्हणजे पहिलं प्रकरण हे त्याच्यात हे अजून मग म्हणजे मग असं आधारच भेटला असतं त्या प्रकरणाला. म्हणून म्हणलं बा निभलं बरं निभलं जाऊ दे आता बा या भानगडीत पळायला पुरत नाही. पण बाकी काही म्हणलं लागेल ते आहे बक्षीसवाला एखादा कलाकार नाही का त्यानं आपल्याला पाहिलं आणि फोन मारला साहेबाले आणि पैसे फोनपेनं घेऊन घेतले आणि आपण बसलो इथं वाट पाहत. जाऊ दे भानू आता या बक्षीसवाल्याचा पिक्चर सोडायला पुरते आपल्याला नाही का याच्याच्यानं आपण फिटायचं काय आमचं. हो जाऊ दे आज वाचलो आता आपल्याला फोकस करावं लागेल मला माझ्या घरच्या याच्यावर. हो म्हणजे माई लक्ष्मी मला कशी आणता येईल याच्यासाठी मला आता काहीतरी करावं लागेल गड्या. हो नाही तर आता पाहिलं दवाखान्यात आली होती ती तब्येत बरोबर नसेल तिची माय टेन्शनच्यानं. मग तिचंही मन नाही लागत ना पण आता फोन आहे बंद. हो कसं आहे बाप आहे जरा सागव तिचा. आता मला वाटते इथं आता समजा दवाखान्यातून आली गेली असेल का घरी का मा याच्या इथं गेली असेल म्हणा साडवाच्या घरी. तसे असू शकते नाही का दवाखाना केला असेल आणि समजा बहिणीची इथे गेली असेल तुमच्या घरच्या बाई. तर मला वाटते मग आपण असं करून धाब्यावर चालता का. हो म्हणजे ते गलबते हो तर ते समजा तुमची साडू आहे तर त्याला भेटून घेऊ आपण. हो आल्या का बा असं तसं समजते बी. हो रे तेच मार्ग नाही का. आणि एक तर त्याला विषय टाका लागेल बा जरासं पाबा मिटवायचं नाही का. हो एरी आता कसं गावातून बुडा तर म्हणते गोष्टच नाही घ्यायची आपल्याला. हो म्हणून म्हणलं आपल्यालाच काहीतरी आता करावं लागेल नाही का. बुड्याच्या भरोश्यावर थोडी जमते काही. बुडा आहे टिशी सासरा आहे टिशी. नाही मारते हे बा तुला पाहा लागते बरं तू हे बा घरच्या भरोश्यावर नको. बुडीचं काय आहे मग आपल्याला पाहा लागते ना. मग आजकाल भेटणं कठीण झाल्या. एक तर ती उंची आहे कमी. पहिलं पाण्यातच तर कशी भेटली तुला दुसऱ्या पाण्यात म्हणलं तर बस झालं तू फिटला कायमचा समजा. हो ना त्याचंच भेवनात ये म्हणून तर कसं आपली जराशी कमजोरी आहे की नाही म्हणून जरा माणसाला जरा आपल्याला जरा पाय टाका लागेल गाडी पुढे. हो चाल बरं मग साडवायला भेटतो माया त्या लक्ष्मीच्या धाब्यावर जाऊ. हो जेवण नाही करू नाही का जरासं आता भुक्त नाही म्हणा तू जेव म्हणा. हो फक्त कसं आहे आता काही ना काहीतरी पोटात टाकायला लागेल ना. हो चल मग चल. इकडे आता तुम्ही जा ना ते बारोदरा धुटके आले म्हणलं तिकडे मागच्या साईडला बसले म्हणलं ते. हो काय आमच्या त्या साडवाले आवाज द्या बरे बा 2 शब्द बोलायचं आहे पण जरा. हो पहा बा काय प्रकार आहे तुमचं तर. काय आला बा आमचं मस्त खायला आता म्हणून नसते कामं करणं. म्हणून आता काही थंड गिंड आणलं त्यानं पाहिजे म्हणलं काही. हो सांगा नव्हतं ना काही. मागच्या साईड नाही म्हणता.
हो तसं काही नाही ते म्हणे बा आम्हाला जरासं बोलायचं आहे म्हणे सगळं तिकडे कोपऱ्यात ते बोला म्हणे लक्ष्मणरावचं त्याचं कसं जास्त असं जसं बा तसं नाही ना म्हणून एरी काही लक्ष्मण भाऊ नाही आहे म्हणत आम्ही पहा ना ते काय म्हणते तर काय आहे काय नाही विचार घ्या तुमचा. काय खरं आम्ही आलं काय लागला का सुतीला का असं असं काय म्हणते बोलावलं का आम्हाला बोलावलं का? हो बा आता ते बोले काय माहिती बा त्याला फक्त आवाज द्या म्हणे असं म्हणे बा. आवाज द्या हो ना नसते कामं करणार फालतू ते सिलेंडरचं प्रकरण हे ते माहिती नाही का माझा आमचा सासरा आडू किती आहे म्हणून नसते असे कामं चालत नाही त्याले मग जरासं भेटलं की नाही फन करते ते मग भुजंगराव म्हणते ना काय सोपा आहे का चला पाहू म्हणलं चला बा चला म्हणलं गणपती चला येऊ. नाही गलती तुमची आहे ना मारुतरा तुम्ही असा कारनामा करून पडद्यावर दाखवला देत सनसनीनं मग काय आता सासरे बोले बोलावलं तुम्ही बोलावलं एक तर काही गरज नव्हती बोलावायची आम्हाला बोलावलं तुम्ही म्हणलं अशा मजा का करणं कशी अंगलट येते नाही एखादी व्यक्ती बरंच ते हो मी सांगतो ना आम्हाला माहिती अनुभव सासरे बाचा म्हणून म्हणलं कसं आहे तुम्ही आता एक काम करावा नाही हो अलबती तुम्ही म्हणता तसं पहा बा काय आहे हो ना ते बरोबर आहे तुमचं पण कसं आता राणी आता दवाखान्यात आली म्हणते हो तुमच्या घरी आलेली आहे का ते सध्या म्हणजे असं तिची आईन ते दोघी जण दिसल्या म्हणते हो आमच्या इथं ते आपला हे नाही का ते गायकी हो काय नाव आहे त्याचं संतोष म्हणे हो दिसल्या होत्या दवाखान्यात पण ते मग कसं चुकामुक झाली मी चाललो होतो भेटाले आता तुमच्या घरी आल्या का ते आता काय आम्हाला फोन नाही ना घरून काही असं नाही हो तुम्हाला आला का नाही आल्याच नाही ते काय आल्या होते आले असं गेले असं आमच्या इथं नाही आले असं फोन आला असतं आमच्या घरच्याचा मग आमच्या इच्छा बाय आता दवाखान्यात ड्युटीवर नाही गेला का ते काय घरी आहे म्हणजे बरोबर आहे मग आता आलं लक्षात ते तुमची इच्छा बाई ज्या दवाखान्यात आहे तिथे गेल्या वाटते का बरं जाऊ द्या आता ते विषय जाऊ द्या पण आता याच्यातून मार्ग कसा काढा म्हणलं काय सांगणार होते तुम्ही सांगा ना मग काय करावं आता तेच नाही बा तुम्हाला सांगतो हो तुम्ही घरी जा बाबाच्या कानावर टाका असंच आहे म्हणा आता काही लई दिवस झाले नाही तुम्ही जर जास्त रेंगाळू देसाल का नाही महिना 2 महिने जर असं जर प्रकरण राहिलं पेंटिंग पडलं तर म्हणलं हे बा माणसं त्याला फाटे फुटते बरं लोक कसे बातच बा लय चालतीचे लोक असते आजकाल कोण कुठं काय करा नेम नसते बरं कोणी लाईन लावायचं तर बसा लागून म्हणून म्हणलं तुम्ही बाबाला सांगा समजून द्या म्हणा आपण उद्याच जाऊ म्हणा बा त्याला काय प्रकरण मिटू आपली चुकी झाली मान्य करू आपण बाबा ऐकत नाही ना बाबा म्हणते बा थांब जरा 8 दिवस वाट पाहू आपण द्यायची असं म्हणते करा मग वाट 2 वर्ष आता काय आपण बोला नाही का काय कसं करावं अलबती पण अरे म्हणलं आजकाल टाईम नाही कोणाला सांगू राहिलं तुम्हाला 2 दिवसात काय होईल सांगता येत नसते दिन हार टाकून मोकळे करून बसा मग बमलं म्हणलं जा तुम्ही सटकन उद्या लवकर विषय मोळा दे जास्त रेंगाळूच नका देऊ 8 दिवसाच्या वर गेलं घे बा आपलं काही नाही राहायचं बरं काही चालत नाही आपलं तेच म्हणलं पूर्ण लग्नाचा खर्च हे ते पुरं वसूलच करून तुमच्यापासून हो काही सांगतात नाही बरं काही काय होईल तर माणूस आहे आळू जरासा तुम्हाला माहित नाही तसं म्हणता नाही का बरं पाहतो बा बाबाला मन लागलं म्हणतो बा जाऊ द्या माफी मागतो मी जातो आता एक नाक घासतो आता काय करता नाही का बरोबर पाहतो मग ठीक आहे मग हो द्या म्हणलं काही जेवणाची व्यवस्था करा थोडंफार आता मला तर काही जेवण नाही लागलं आहे भानुले वाळा जेवण काळजी नका करू होते बरोबर होते सगळं बरोबर होते जा तुम्ही आणि तुम्ही जेवणाचं बसा तुम्ही आलोच मारते नाही हो ना सूट बूट घालून नाही मारते कुठं बुलेट गाडी घेऊन कुठं म्हणलं काय गेलते वाटते मग तिकडे नाही काही गमलं नाही तुम्हाला शेवटी काय रे जेव शिवलाल भाऊ मजा का नको करू बा जरा माणसाची जराशी पडती जरा कसं सहकार्य करा म्हणलं आत्ताच जरा कसं तुमच्या इकडे आता पहिले मिळालं गाडी इथं थांबवा नंतर घरी जा तर काय आता कसं करता म्हणलं आपलं हो काही ना काही लवकर मेळ बसवा म्हणलं नाही तर हे अशानं कसं तोडीवर काम येईन आपलं झुंबरसारखं तसं नाही झालं पाहिजे नाही तर मग कसं लोक तर माहीतच आहे मग इकूनही असे बोलते तिकूनही तसे बोलते अरे बाबा अरे थांब ना राजा काय तू काही लयच गडबड करतो इतकी गडबड चांगली नसते ना मग पुढचा मग कसा जास्त ताणून धरते ना मग आता हे बा ते आता जे देंडके साहेब आहे का नाही त्याला समजून ना की बा नाही बा आपली पोरगं इथंच ठेवावं का नाही ना कसं कलदार नाही ना आपण सगळ्या गोष्टी बरोबर आहे का कोणाच्या पूर्ण असते का मग म्हणून म्हणलं बा आपल्याला माघार घ्यायची आहे लवकरात लवकर निपटून टाकायचं आहे पाय तुम्ही विचार करतो देणकेला फोन लावायचा नाही लावायचा जरासं म्हणजे कसं माणसाचं मूड पाहून पाहा लागते ते नाही तर मग देवीदासले याने म्हणून पाहिजे आपलं शांतारामले त्याने ते झुंबरचं कसं मिटवलं तसं पाहा ना म्हणा मिटू नाही तिकडे नाही जात आपल्याला ते कसं आता ते काय ते आपल्या संग हो म्हणून एवढा कुचिनपणा केला का म्हणून मा खोपडीत नाही नसन तसं ते देवदास भाऊले तर आपण भेटू शकत नाही कोण की त्याचं कसं राग माहीत नाही का तुम्हाला हो त्याच्यापेक्षा तुम्हीच आता कसंही करून हे आपलं तुम्हाला निपटावं लागते हो तसं मी बुड्याले म्हणतो आणि साळवाले म्हणलं म्या उद्या झालं तर आपण कसं निपटायचा प्रयत्न करू मी निपटवतो कोणाचं नाही का आज लोक कोणाचं निपटवलं म्या हो ना बरं पाहू ना आता मी पाहिन गड्या फोन लावून आता हो जर लागला तर लावून पाहिन हो तोपर्यंत बुड्याला जरा टच करतो जरा आधे आपट कर भांडे हो म्हणा काय करायचं काय नाही ते पहा म्हणा आता हो ठीक आहे मग ये मग म्हणलं 2 दिवस नाही झाले तर हे झाले रामपूरवाल्याचे फोन सुरू आहे का जिरली त्याची आता हो याले त्याला फोन लावा ना आता हो माया कान कोरण ते पण भाऊ इतका काही मी बी आता कसा कच्चा गुरुचा चला नाही आहे मी तुला चांगली अद्दल घडवणार आता यावेळेस मी हो थांब ना तू आता काय म्हणते शिवलाल टोयगोटे हो ऐकूनच घेतो ना आता काय म्हणते तर पाऊस आता हॅलो हां नमस्कार म्हणलं देणके साहेब नमस्कार नमस्कार चमत्कार हां बोला काय होतं काय साठी लावला म्हणलं फोन काय काम आहे नाही साहजिक आहे म्हणा राग असतेच माणसाले कसं आहे परिस्थिती तशी आली माणसावर शेवटी मुलीचं बाप म्हणल्यावर कसं काळजीच असते का नाही हो बरोबर आहे तुमचं काही चुकलं नाही तुमचा राग साहजिक आहे पण कसं आहे आमचं बी थोडंसं कसं 2 शब्द सांगणं काम आहे बा म्हणून तुम्हाला फोन लावला होता हो असं वेळ तर बोलतो बा
पाय ना चोपड्या वानाचं कसं चोपडते नाही हो ना, जसं काय हो आता थांबणं ऐकतोच नाही हो हो ते सगळं बरोबर आहे, पण ते काय शोभलं का त्याला शोभलं का म्हणलं त्याचे कामं कसे आहेत आता तुम्हाला पाहिले तुम्ही सर्व जनतेसमक्ष त्या देवीचा सनसन्य किती पान उतारा केला त्यानं तरी आहे का यायले शर्म आहेत का यायले सगळं दाखवलं, ही दातं काढून राहिली असती ना आता गावातली सर्व लोक आणि काय पाठवतात तिथं काही आहे का द्यायला किंमत आहे का काही? हो ना, ते बरोबर आहे तुमचं, पण आता कसं आमच्या गावाला सवय पडली हो, कसं मारत राहायचं कसं आहे लहानपणापासूनच खुचिनपणा करणं, कुठं काय करणं एखाद्याच्या धोत्रातच फटाका फोडणं असे आगाऊ कामं म्हणजे पहिल्यापासूनच आहे त्याची. पण तुमचाही कसा जरासा निर्णय चुकल्यासारखा वाटते मला बा हो माझ्या हिशोबानं. माया निर्णय कसा चुकला हो, माया कसा काय चुकला म्हणलं म्या आणलं तिले तर गलती केली का म्या? नाही याबद्दल नाही हो, ते निर्णय बरोबर आहे तुमचा, पण हे लग्नाचं म्हणलं मारुतरावशी लग्न जे तुम्ही आता करून दिलं पोरीचं हो, हे निर्णयच चुकला म्हणलं तुमचा. मग तेच म्हणलं ना मग हो ना, आता तुम्ही लग्नाचा म्हणून राहिले, आता लग्नाचं त्याच्यात काय चुकी झाली आता जे झालं ते झालं, तिच्या नशिबात जे असेल ते झालं, आता त्याला काय करा आपण? नाही ना, तसं नसते, नशीब गिशीब काही नसते, ते कसं आहे शेवटी मी सांगतो तुम्हाला निर्णय आपल्यालाच घ्यायला लागते. पोरीचा निर्णय तुमचा चुकला, मग चार चौघाला चौकशी करायला लागत होती, मग लग्नात काय लोक दातं काढत ना पोरगी केवढी हितभर उच्ची, पोरगं केवढं ठेंगणं जरासं का भेटलं नसतं का नोकरीवाला पोरगा सापडला असता तुम्हाला, पण गडबड लय गेली तुम्ही. काय तर नोकरीवाला हो, मग काय तर पाहिले ना 2 वर्ष गमावले, मग काय तर हो नोकरीवाल्याचे बा म्हणलं हवेतच आहेत ते मग जमिनीवर नाही तर पाहिले माहिती हो बापा इतकंच पाहिजे तितकंच मला फेक गणगडी तिकडे हो, म्हणून तर कास्तकार पाहिला म्या, चला बा सदन कास्तकार आहे, सगळं व्यवस्थित आहे, सगळ्यानं कसं बा 19-20 असते एखादी गोष्ट म्हणून आपण सैन केलं, जाऊ द्या बा उंचीच कमी आहे का नाही, बाकी तर सगळ्या गोष्टी बरोबर आहे, एकुलता एक पोरगा आहे बा, शोक पाणी नाही काही नाही म्हणून म्हणलं की बा कसं आहे म्हणून आपण दिली पोरगी, नाही तर कायला दिली असती त्याला म्या मग सांगा ना तुम्ही. हो, ते झालं म्हणा, पण आता मग पुढचा काय निर्णय म्हणलं, काय पाठवून राहिले का कसं काय करता म्हणलं? मग नाही अजून काहीच नाही झालं आमचा निर्णय, आता आम्ही ठरवू काय करायचं काय नाही तर नंतर बोलू, आता 2 दिवस नाही झाले, आता अजून आम्ही काय विचार केला त्याच्यावर, त्याचा काय विचार आहे ते काय म्हणतात म्हणलं, काही झालं का त्याचं काही वार्तालाप तुमचा त्याच्याशी? हो आलता ना ते, आता पोरगं तर लय गणगण हिंडून राहिलं, मग काय तर असं काय आता त्याला आता भेटतेच कुठे पोरगी, ते तुम्ही दिली म्हणून बरं आहे पण बापले का लय टिशी आहे हो, बाप म्हणते आणायचंच नाही म्हणते पोरीले हो, माय म्हणे काही आणायचं नाही म्हणे, त्याची बहीण यायला ती ना हो, मग काय ते म्हणे आणायचंच नाही म्हणे पोरीले अद्दलच घडू म्हणे देंड केले असं देंडके आहे म्हणे ते. नाही बरोबर म्हणणं म्हणा देणक्या, तुझी देणक्या कशी जिरवते पाय ना म्हणा आता तू हो, तुला काय वाटून राहिलं म्हणा हो ना, जाऊ द्या काय आता पाहू ना आम्ही काय करायचं ते, आता जाऊ तिकडे. नाही म्हणलं एक विचारू का जरासं, राग नका मानू म्हणा, कसं विचारणं काम असते बा आपलं हो, शेवटी तुमचा निर्णय, आपण काही बोलत नाही याच्यात नाही, फक्त जराशी गोष्ट आली होती माझ्याकडे, एक जण आला होता जर कसं जर विषय जर काढला तर तुम्ही रागावू नका फक्त. तसं सांगा ना काय तर सांगा ना काय तर म्हणजे आहे काय नेमकं काय? नाही तेच आपलं राणीविषयी लग्नाचं समजा, जास्त काही दिवस झाले नाही आता, काय 6-7 महिने लग्नाला झाले हो, असं वाटते बा मग जर समजा पुढचा जर समजा पोरगा चांगला असला मारुतीपेक्षा हो, उंचा पुरा आहे समजा, त्याच्यापेक्षा हितभर उच्चीच आहे नसं काही नाही, मस्त 80-90 ढोरं वासरा आहे त्याच्याजवळ, मस्त मसाळा गाई हे ते दूध दुभतं 8 एकर जमी आहे हो, तर म्हणलं जरासं काढला त्याने विषय, जर हुकलं बा हे तोड जर घेत असेल तर मग कसं विषय काढायला काही हरकत नाही बा, पुढची लाईन लावून द्या. आता याला आता खरंच समा टेम्पेनं घ्यावं नाही का म्हणलं, अरे भाऊ म्हणलं शिवलाल टोयकोटे तुम्हाला काय बोलून राहिले, तोंडाले काही आहे का तुमच्या हाळ आहे का नाही म्हणलं जिबीले 2 नाही दिवस झाले म्हणलं तिला आणून राहायचे आणि तुम्ही म्हणलं सोयरी का आणून राहिले, लाजा वाटते का म्हणे म्हणलं तुम्हाला थांबा ना अजून काय झालं आमचं, निपटलं का आमचं? आहे तेच म्हणलं ना ते बा, राग येतेच ना माणसाला, पहिले तसंच होते म्हणून म्हणलं बा रागू नको तुम्ही, फक्त ऐका पोरगं चांगलं आहे, उंचीले बरोबर आहे, आणि एक तर म्हणलं वयानही कमी आहे हो, मारुतीपेक्षा बा सांगतो ना 7-8 वर्ष लहान आहे, आणि पोरीच्या हिशोबाच आहे बरोबर, म्हणलं पहा तुम्ही पहा विषय जर त्यांना जर म्हणलं तर आत्ता तयार आहे ते हो, हारा टाकले की बा खर्च तेच करते सगळं फक्त तुमचं हो म्हणणं आहे बा. याला आता रट्ट्यावर आता तिथं जाऊन यायला असं वाटते होबाळात द्यायचे, अबे मुका बसणं म्हणलं मला माहीत काय करावं लागते काय नाही, तू नको सांगू पोरीची सोयरी काढून राहिला आता बसू 2 दिवस नाही झाले अन्न पोरीले तर का हो हराम खोरो, ठेव फोन. बरं झालं म्हणलं ते पोरं खोलीत बसून नाही आधे आपट केले म्हणलं, भांडे त्याला जेवले नाही काहीच नाही म्हणलं, उपाशी आहे ते म्हणजे काय करता म्हणे निर्णय घ्या म्हणे लवकरात लवकर, ते राणीला आणायचं आहे का नाही आणायचं ते मला सांगा म्हणे स्पष्ट तुम्ही हे अशा जमणार नाही म्हणे, फालतूचे नसतीचे काम काय माया काय म्हणजे घटस्फोट करता का म्हणे कुठं आता काय 2 नाही दिवस झाले तर काय इतकं काय करावं लागते का? अरे मग ते इतका ठसन गाजून राहिला तर मग आपण काय एवढं कमजोर आहो का?
हो ते काय असेल ते पाहा तुम्ही, त्याला समजावून सांगा जरासं. म्हणलं ते 2-4 जण बोलावून काहीतरी त्याचा मार्ग काढा. बसले आपले जाऊ द्या तिकडे, कुठं बसता. उलीच्या गोष्टीसाठी ते देणके साहेब घेऊन गेले, त्याला समजावून आणा. बरं बरं, ऐकून नाही राहिलं नाही का? बरं बरं, ठीक आहे ना. मग आता त्याला सांगून दे, तू आहे का बसून ते त्याला सांग म्हणा, जाय म्हणा ते शिवलालले बोलवून आण म्हणा. अजून कोण कोण आहे तर अजून कोणाकोणाला पाठवता येईल तर ते कसं उद्या पाठवासाठी मग आपण पाहून घेऊ. हो 2-4 लोक पाठवून देऊ. काय म्हणते देणकी पाहू. तेच म्हणलं आता 4 दिवसांत तेच आहे, 8 दिवसांत तेच आहे. शेवटी 4 लोक पाठवून काही ना काही आपल्याला ते मिटवा लागणच. हो बरं बरं, ठीक आहे ना. पाहू ना मग काय करायचं. आता पहिले मीटिंग घेऊन घेऊ. हो म्हणजे काय करायचं काय नाही, शिवलाले घेऊन घेऊ संग. आणि आपलं कंदीला बाजीनं अजून पाहू मग ते काय काय कोण कोण घ्यायचे काय काय घ्यायचे निर्णय घेऊन घेऊ मग. बरं सांगतो मी त्याला, जाय म्हणते ते कोणाकोणाला बोला असते बोलवणार म्हणलं. हो ठीक आहे मग. हो ठीक आहे.